बातमी मालेगावमधून चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आल्यानंतर मोर्चेकरांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला। संतप्त मोर्चेकरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे, मात्र अखेर या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। संतप्त आंदोलकांनी कोर्टाचं गेटही तोडला। नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी यावेळेस त्यांनी केली। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी। डोंगराळे प्रकरणाचे पडसाद मालेगावमध्ये तीव्र उमटलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आता त्या चिमुरडीचे नातेवाईक देखील आता कोर्टाच्या बाहेर उभे आहेत। काय मागणी आहे? त्याला फक्त फाशीच झाली पाहिजे। आजच्या आज नाही तर इन्काउंटर करा, नाही तर आमच्या ताब्यात द्या। आम्ही त्याला फाशी देणारे भर चौकामध्ये फक्त 5 मिनिटाचं काम आहे। 7 दिवसापासून आम्ही वाट बघतोय। 7 दिवसात केलं काय? आणि दुसरी गोष्ट त्याला आयतं खावा नाही त्याच्यामध्ये तो काय लई आज एन्काउंटर झाला पाहिजे। वाट बघायची गरज नाहीये, काही 2 दिवसाची नाही 7 दिवसाची नाही, कस्टडीची गरज काय? जर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय ना की त्याने त्या पोरीचा बलात्कार केलेला, तर अजून याच्यावर मागणी काय हवी आहे? त्याला मारून टाकलंय त्या पोरीला, जर तुमच्या हातात रिपोर्ट आहे तर वाट कसली बघताय? त्याला आज म्हणता आज एन्काउंटर करा, त्याचा आज म्हणता आज त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे। मालेगावहून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज।